आज प्रचाराचा धडाका कुठे कुठे असणार आहे, तर मुख्यमंत्री नवी मुंबईत असणार आहेत। ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईत आज मुख्यमंत्री रॅली करणार आहेत। थोड्याच वेळात रॅलीला सुरुवात होईल। मुख्यमंत्री शिंदे स्वतः प्रचार रॅलीत सहभागी होतील। दुपारी 2 पर्यंत ही प्रचार रॅली नवी मुंबईत असणार आहे। नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणेश नाईक कुटुंब नाराज होतं, मात्र त्यांची समजूत काढण्यात 2 दिवसांनंतर यश आलं। त्यामुळे आता आजच्या रॅलीत नाईक कुटुंब सहभागी होत आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून। स्वाती, आजची रॅली अतिशय महत्त्वाची आणि नवी मुंबईतली रॅली विशेष महत्त्वाची का नेमकं? ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये रोड शो करणार आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। वाशी ते नेरूळ असा हा रोड शो असणार आहे। सकाळी 10 वाजता नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या रोड शोला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तुर्भे, सानपाडा आणि नेरूळ प्रभागात हा रोड शो चालणार आहे। तब्बल 4 तास हा रोड शो असणार आहे मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकानुसार। विशेष म्हणजे ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम ग्राउंड आहे आणि लोकसभेची ही जी सीट आहे ठाणे लोकसभेची ती त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांनी खुद्द विशेष लक्ष देत आहेत। यामुळे ते खुद्द प्रचारासाठी रोड शोमध्ये सहभागी होताना दिसून येत आहे। विशेष म्हणजे जेव्हा नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा भाजपमधून नवी मुंबईतल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती। त्यामुळे देखील मुख्यमंत्री या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत आणि स्वतः नरेश म्हस्के यांचा प्रचार करताना आपल्याला दिसून येणार आहे। नक्कीच आता नवी मुंबईतली नाराजी दूर झाली का आज स्पष्ट होईलच। अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।